द नेक्स्ट इडियम इज सायलेन्स इज गोल्डन. हा एक खूप जास्त प्रमाणात विचारला जातो. सायलेन्स इज गोल्डन म्हणजेच काय की इट इज बेटर टू स्टे क्वाइट दॅन टू स्पीक. बोलणे टाळणे अधिक चांगले. ज्यावेळेस भांडण चालू असतात, समजा तू का केलं, हे का केलं, मी का केलं, असं तू मी ज्यावेळेस चाललेलं असतं त्यावेळेस कुणीतरी एक जर माणूस जर शांत बसला तर जे भांडण असतं ते टिकत नाही आणि ते थांबतं, म्हणजे भांडण सुटू शकतं. वेन अ पर्सन इज अँग्री अँड वेन अनदर पर्सन इज अँग्री, वेन बोथ ऑफ देम आर अँग्री, द भांडण विल ओनली गेट वर्स. And if you want to stop the bhandan, you will have to understand this idiom, which is silence is golden, which means you have to keep silence. भारतातले जे काही नवरे आहेत किंवा husbands in general, they know this art, that's why they are surviving any marriage. Okay, so silence is golden हे शिकून घ्या. एक्झाम्पल कसं आहे, समटाइम्स इन अन आर्ग्युमेंट सायलेन्स इज गोल्डन. कधी कधी काही गोष्टींमध्ये ज्यावेळेस वाद चाललेले असतात त्यावेळेस सायलेन्स इज गोल्डन हे आपल्याला कळायला हवं आणि आपण चूप बसायला हवं, ज्याच्यामध्ये मधून काय होईल, भांडणं अजून वाढणार नाहीत. Hello, this is Rahul. Welcome to my channel Learn English with Rahul Pawar. Welcome to the series of तलाठी भरती 2026. आता 2026 ची जी तलाठी भरती होणार आहे त्यासाठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इडियम्स आणि फ्रेजेस पाहिले. आता इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये आपण काय पाहतोय, तर इडियम्स आणि फ्रेजेस विथ कलर, म्हणजे असे इडियम्स आणि फ्रेजेस ज्याच्यामध्ये कलर आहे कुठला तरी, म्हणजे काय की रेड आहे, व्हाईट आहे, ब्लू आहे, ब्लॅक आहे, असे जे कलर आहेत त्या कलरचा आणि त्या शब्दाचा वापर करून जेवढे काही इडियम आहेत आणि त्यांचे जे काही मिनिंग आहेत ते आपण बघतोय. सो वी विल कंटिन्यू द सेम सिरीज इन दिस व्हिडिओ ॲज वेल. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. So the idiom is color me surprised, which means to express surprise usually in a humorous or sarcastic way. म्हणजे एखाद्या बाबतीत तुम्ही आश्चर्य व्यक्त करताय परंतु तुम्ही ह्युमरस पद्धतीने, विनोदी पद्धतीने तुम्ही तुमचं आश्चर्य व्यक्त करताय. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही आश्चर्यचकित होण्यासारखी नाहीये परंतु तुम्हाला वाटतं की ती, समोरच्याला वाटतं की ती आश्चर्यचकित होण्यासारखी आहे, मग तुम्ही तशी जी ऍक्टिंग करताय, ढोंग करताय आश्चर्यचकित होण्याचा, त्या गोष्टीला तुम्ही काय म्हणता, कलर मी सरप्राईज. म्हणजेच काय की एखादी गोष्ट तुम्हाला माहित आहे तरी पण एखादा माणूस बोलतोय, मग तुम्ही म्हणता अरे घाबरलो की मी, असं जे म्हणतो अरे, असं जे तुम्ही हे करत असतात त्या गोष्टीला कलर मी सरप्राईज म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं, यू गॉट अ प्रमोशन विदाउट अप्लाइंग, कलर मी सरप्राईज. यू गॉट अ प्रमोशन विदाउट अप्लाइंग, म्हणजे तू जॉबला अप्लाय केलं नाही तरी पण तुला प्रमोशन भेटलं, कलर मी सरप्राईज. म्हणजेच काय की बाबा मला माहित आहे तुला कसं प्रमोशन भेटलं, तू बुटाला पोचलं असशील समजा किंवा तू दुसरं काही केलं असेल त्याच्यामुळे तुला तो प्रमोशन भेटला. सो कलर मी सरप्राईज म्हणजेच काय की इन अ वे ही इज सेइंग दॅट की आय एम नॉट सरप्राईज ॲट ऑल. कलर मी सरप्राईज या इडियमचा थोडक्यात अर्थ होतो की आय एम नॉट सरप्राईज ॲट ऑल बिकॉज आय नो द थिंग ऑलरेडी. म्हणजे ती ज्या गोष्टीसाठी तुम्ही म्हणतोय तुम्ही सरप्राईज होण्यासाठी एक्सपेक्ट करताय ती गोष्ट मला ऑलरेडी आहे, तरी पण मी जरा नाटक करून सरप्राईज होण्याचं हे करतो. एखादा माणूस तुम्हाला नाही काही बंदूक दाखवतोय किंवा एखादा तुम्हाला माणूस माहिती आहे की तो दरवाजाच्या बाजूला लपलाय आणि तुम्हाला धप्पा देण्यासाठी, तरी पण तुम्हाला माहिती आहे तरी पण तो माणूस तिथे गेला, अरे घाबरलो की, असं जे तुम्ही करत असाल त्या गोष्टीला कलर मी सरप्राईज म्हणतो. म्हणजेच काय की इन अ वे यू नो द, नाही की यू नो दॅट समबडी इज गोइंग टू नाही की डू समथिंग अँड यू नो दॅट बट स्टील यू ऍक्ट ॲज इफ यू आर रिअली सरप्राईज, दॅट इज कॉल्ड कलर मी सरप्राईज. बघूया पुढचा इडियम कुठला आहे. The next idiom is lose color. Lose color means to become less strong or successful or impressive. Lose color म्हणजे तसंच. लूज कलर म्हणजे माणूस आधी सुरुवातीला खूप गोरा दिसायचा आणि मग काळा पडलाय तसं नाही, टॅनिंग वगैरे झालं तसं नाही, लिटरली तसं, परंतु फिगरेटिव्हली किंवा मेटाफरिकली मिनिंग जो आहे. आता इडियम्स आणि फ्रेजेस जे असतात त्यांची मेटाफरिकल मिनिंग्स असतात. एखादाच इडियम असतो ज्याचा लिटरल मिनिंग असतो, परंतु इडियम्स हा जो आहे वाक्यप्रचार, ज्याला आपण मराठीत म्हणी किंवा वाक्यप्रचार जे म्हणतो समजा, त्या गोष्टीला फिगरेटिव्ह मिनिंगच असतं. मग लूज कलर या शब्दाचा अर्थ काय होतो की बाबा अ पर्सन हॅज लॉस्ट टच ऑफ समथिंग, अ पर्सन हॅज लॉस्ट सम इम्प्रेशन, किंवा एखादा माणूस एखादी गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करत होता परंतु ती गोष्ट आता तो करू शकत नाहीये, त्या गोष्टीला आपण लूज कलर म्हणतो. टू बिकम लेस स्ट्रॉंग, मराठीत सांगायचं झालं तर काळानुसार कमी प्रभावी होणे. थोडक्यात सांगायचं झालं तर टू बिकम लेस इफेक्टिव्ह. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर खूपच इफेक्टिव्ह होता सुरुवातीच्या काळात परंतु नाव यू आर नॉट दॅट इफेक्टिव्ह, दॅट इज कॉल्ड लुझिंग द कलर. लुझिंग द कलर म्हणजेच काय, बाबा तो आधी खूप छान दिसायचा परंतु तो आता काय तसा दिसत नाही, किंवा तो आधी खूप चांगलं काम करायचा परंतु असं आता काय तो तसं काम करत नाही. त्याचं एन्थुझियाझम जे आहे किंवा त्याचा उत्साह जो आहे तो हळूहळू कमी झालेला आहे. सो ही हॅज लॉस्ट द कलर. फॉर एक्झाम्पल कसं, आफ्टर अ फ्यू मंथ्स द एक्साइटमेंट ऑफ द न्यू जॉब बिगिन टू लूज.
मग काय नाही काय की आपण सुरुवातीला एखादी गोष्ट घेतली तर आपल्याला सुरुवात दिवसात 8-10 दिवस लयच आपण ते एक्साइटेड राहतो खूपच, बाबा असं तसं हे घेतलं ते घेतलं किंवा हा जॉब मिळवला तो जॉब मिळवला. मग 8-10 दिवसानंतर आपण हळूहळू त्या गोष्टीची जी एक्साइटमेंट आहे ती हळूहळू हळू खाली येते. त्या गोष्टीला लुझिंग द कलर म्हणतात. आफ्टर फ्यू मंथ्स द एक्साइटमेंट ऑफ द जॉब बिगिन टू फेड अवे किंवा लूज कलर. बाबा सुरुवातीच्या काळात ती जॉब करतोय म्हणून खूप मला उत्साह जाणवला, परंतु हळूहळू तो उत्साह कमी होऊ लागला. आय स्टार्टेड लुझिंग माय कलर्स. ओके, बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे. द नेक्स्ट इडियम इज कलर आउटसाइड द लाईन्स. आता हा जो आहे त्याला जरा थोडं लिटरली तुम्ही घेऊ शकता. कलर आउटसाइड द लाईन्स म्हणजेच काय की बाबा हा एक ढाचा आहे आणि तुम्हाला यानुसारच कलर द्यायचा आहे जसं रोडला दिलेलं असतं समजा. तर परंतु जर तुम्ही जर समजा इथे ती लाईन आहे किंवा हा जो ढाचा आहे त्याच्यात तुम्ही इकडे कलर वगैरे देताय, समजा नाही का की यू आर कलरिंग समथिंग आउटसाइड द बॉक्स किंवा आउटसाइड द लाईन, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, कलरिंग आउटसाइड द लाईन्स. मराठीत सांगायचं झालं तर कसं, नवनवीन सर्जनशील आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणे किंवा काम करणे, वेगळ्या पद्धतीने विचार करणे किंवा काम करणे जे असतं त्याला कलरिंग आउटसाइड द लाईन्स म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल काय, इन्स्टेड ऑफ फॉलोइंग द रेग्युलर प्लॅन शी चूज टू कलर आउटसाइड द लाईन्स अँड केम अप विथ अ ब्रिलियंट आयडिया. दरवेळी सारखं जे एखादी गोष्ट करण्यापेक्षा तिने काय केलं, रेग्युलर प्लॅन फॉलो करण्याच्या सोडून तिने काय केलं की शी केम अप विथ अ ब्रिलियंट आयडिया अँड दॅट वॉज रिअली डिफरंट दॅन द रेग्युलर वन्स. जे रेग्युलर आयडियाज होत्या, रेग्युलर कल्पना होत्या, त्याच्यापेक्षा हर आयडिया वॉज डिफरंटली इन अ वे शी वॉज कलरिंग आउटसाइड द लाईन्स. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज शो युअर ट्रू कलर. दिखा दिना अपनी औकात असं जे मराठीत म्हणतो आपण किंवा हिंदीमध्ये, त्या गोष्टीला आपण शो युअर ट्रू कलर्स म्हणतो. शेवटी तुझे तू रंग दाखवले ना सरड्यासारखं असं तसं जे म्हणत असतो समजा, त्या गोष्टीला आपण शो युअर ट्रू कलर्स म्हणतो. आता हा लिटरल पण आहे आणि फिगरेटिव्ह पण आहे. शो युअर ट्रू कलर्स म्हणजेच काय की बाबा रंग म्हणजे लिटरलच आहे शब्द, परंतु फिगरेटिव्ह मिनिंग त्याचं जवळपास सेमच आहे लिटरल पासून. तर मग कसं, शो युअर ट्रू कलर्स म्हणजेच काय की आपली अवकात दिखावी किंवा बाबा स्वतःचा रंग दाखवला, खरा रूप खरा चेहरा दाखवला. टू रिव्हील युअर रिअल कॅरेक्टर, फिलिंग ऑर इंटेन्शन्स स्पेशली वेन दे आर ॲट डिफरंट पीपल वॉट दे आर एक्सपोज. असं समजा म्हणजे एखाद्या माणसासमोर तुम्ही सुरुवातीला वेगळं वागत होता आणि अचानकच तुम्ही वेगळं काहीतरी वागताय, तुमचे स्वतःचे रंग दाखवताय. स्वतःचे रंग दाखवताय म्हणजे तुम्ही रंगरंगोटी करून नाही दाखवताय, परंतु तुमचा खरा स्वभाव काय हे तुम्ही लोकांना दाखवताय. अवकात दाखवणे असं जे म्हणतो, समजा आलाच ना अवकातीवर किंवा नाही काही खरी अवकात दाखवली त्याने असं जसं म्हणतो भांडणात आपण, त्या गोष्टीला शोविंग ट्रू कलर्स म्हणतो. आता तुम्हाला दिस पर्सन यू कॅन सी अँड दिस इज द मास्क. मॉडर्न डे मध्ये आपण सगळ्यांकडे हेच आहे, आपण मास्क चढवलेला आहे आणि मास्क चढवल्यामुळे आपण खरे कसे आहोत हे आपल्या खूप जवळच्या 4-2 माणसांना माहित असतं. ओके, सो वेन यू शो युअर ट्रू कलर्स यू आर शोविंग व्हॉट यू रिअली आर, यू आर शोविंग युअर ट्रू कॅरेक्टर. त्या गोष्टीला शोविंग युअर ट्रू कलर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ही वॉज व्हेरी पोलाइट ॲट फर्स्ट बट ड्युरिंग द आर्ग्युमेंट ही शोड द ट्रू कलर्स अँड बिकेम रूड. सुरुवातीला तो खूप नंबर असायचा, परंतु ज्यावेळेस आमचं थोडंसं खटकलं थोडंसं भांडण झालं त्यावेळेस त्याने तो माझ्याशी खूप रूड बोलू लागला आणि त्याने स्वतः त्याची अवकात दाखवली, म्हणजे त्याने थोडक्यात त्याचं कलर दाखवलं. ही शोड हिज ट्रू कलर्स. बघूयात पुढचा इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज नेल युअर कलर्स टू द मास्ट. नेल युअर कलर्स टू द मास्ट म्हणजेच काय, टू कमिट युअर सेल्फ कम्प्लिटली टू अ कॉज, बिलीफ ऑर कोर्स ऑफ ऍक्शन. मराठीत सांगायचं झालं तर कसं, एखाद्या कारणासाठी, विश्वासासाठी किंवा निर्णयासाठी पूर्णपणे स्वतःला बांधून घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत मागे न हटणे. एखादी गोष्ट तुम्ही ठरवली तर ती गोष्ट कुठल्याही परिस्थितीत करणे, त्या गोष्टीला काय म्हणतो, कलर्स टू द मास्ट. For example, once the team decided to finish the project on time, they nailed their colors to the mast and worked day and night. म्हणजे बाबा एखाद्या त्या टीमने एकदा ठरवलं की बाबा या महिन्यात हा प्रोजेक्ट काही करून करायचाच आहे, तर मग सगळ्यांनी काय केलं, दे नेल कलर्स टू द मास्ट. म्हणजे काय की त्याने पूर्णपणे त्यांचा प्रयत्न केला आणि ती गोष्ट शेवटी करूनच दाखवली. म्हणजे एखाद्या ध्येयाप्रती, एखाद्या गोष्टीप्रती, एखाद्या स्वप्नाप्रती तुम्ही तुमची बांधिलकी दाखवताय आणि काही जरी झालं तरी पाठीमागे न हटता, अपयशांना न जुमानता तुम्ही ती गोष्ट कुठल्याही परिस्थितीत बाय हुक ऑर क्रूक ॲट एनी कॉस्ट यू आर कमिटेड टू दॅट थिंग अँड यू आर नॉट स्टॉपिंग अंटिल द गोल इज रीच. जोपर्यंत ती गोष्ट होत नाहीये तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहताय, त्या गोष्टीला काय म्हणतो, टू नेल द कलर्स टू द मास्ट. बघूयात पुढचा इडियम कुठला.
The next idiom is with flying colors, which means to succeed very well or to achieve great success. एखादा माणूस जर समजा खूपच सक्सेसफुल झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झालं तर त्याला फ्लाइंग कलर्स म्हणतो. आता फ्लाइंग कलर्स हा जो इडियम आहे तो पास होण्याच्या बाबतीत पण खूप जास्त वापरतो. म्हणजे आता ते अचिव्हमेंटच्या बाबतीत वापरतो बरं का, परंतु काय म्हणतो, ही पास विथ फ्लाइंग कलर्स. फॉर एक्झाम्पल इथं दिलं असेल बघा, शी पास द एक्झामिनेशन विथ फ्लाइंग कलर्स. शी पास द एक्झामिनेशन विथ फ्लाइंग कलर्स म्हणजे तिने एक्झाम पास केली, परंतु उगच नाही पास झाली, 35% 36% असं नाही पडलं, त्याला खूपच चांगली टक्केवारी पडली, त्याला खूपच चांगले मार्क्स मिळाले, त्याला यश मिळालं, परंतु खूप चांगल्या पद्धतीचे यश मिळालं. त्या गोष्टीला काय म्हणतो, विथ फ्लाइंग कलर्स. मराठीत सांगायचं झालं तर कसं, उत्कृष्ट यश मिळवणे किंवा मोठ्या यशाने कार्य पूर्ण करणे, त्याला काय म्हणतो, पास विथ फ्लाइंग कलर्स. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं मदत करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही तलाठी भरती 2026 पास होऊ शकाल आणि यू विल बी पासिंग विथ फ्लाइंग कलर्स. तुम्ही फ्लाइंग कलर्सच्या माध्यमातून किंवा विथ फ्लाइंग कलर्स यू विल बी पासिंग दी एक्झाम, म्हणजेच काय की यू विल बी अचिव्हिंग सक्सेस व्हेरी ग्रेटली. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे. The next idiom is everything is rosy, which means everything is going well or there are no problems or worries at all. म्हणजे एखादी गोष्ट खूपच चांगल्या पद्धतीने जर चालत असेल किंवा खूपच चांगली जर असेल तर त्या गोष्टीला एव्हरीथिंग इज रोझी म्हणतो. रोझी, कोझी असे जे शब्द आहेत, म्हणजे एव्हरीथिंग इज कोझी, एव्हरीथिंग इज रोझी असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की बाबा आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं आहे, सगळं काही ठीक आहे आणि एव्हरीथिंग इज गुड, देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल, देर आर नो वरीज. म्हणजे कुठलीच गोष्ट चिंता करण्यासारखी नाहीये. सब चंगासी असं जे म्हणतो, समजा कुशल मंगल जे म्हणतो, सब चंगासी किंवा कुशल मंगल जे म्हणतो त्याला एव्हरीथिंग इज रोझी म्हणतो. आता रोझी हा जो शब्द आहे तो रोज या शब्दापासून बनलेला आहे. रोज या शब्दाचा अर्थ गुलाब. समजा बाबा काय आयुष्यात काटे काही राहिलेच नाहीत, सगळे फुलंच फुलं आहेत आणि फुलांवरतीच आहे, मी फुलांच्या आसपासच आहे, फुलांच्याच गोष्टींनी किंवा फुलांनीच भरलेलो आहे. मग असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण म्हणतो की बाबा आजूबाजू सगळी फुलंच आहेत, काटे कुठेच नाही आहेत. काटे कुठेच नाही आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे कुठेच नाही आहेत. देर आर नो प्रॉब्लेम्स. एव्हरीथिंग इज रोझी, एव्हरीथिंग इज गुड. फॉर एक्झाम्पल, ही गॉट अ गुड जॉब, हिज हेल्थ इज फाईन अँड हिज फॅमिली इज हॅपी. त्याला जॉब पण मिळालं, त्याची तब्येत पण चांगली आहे, त्याची फॅमिली पण खुश आहे, त्याचं लग्न पण झालंय, त्याला लेकर पण झाले, त्याच्याकडे गाडी पण आहे. सो एव्हरीथिंग इज रोझी नाव. एव्हरीथिंग इज रोझी नाव म्हणजेच की एव्हरीथिंग इज चंगा सी, सगळं काही चांगलं आहे. बघूयात पुढचं इडियम. द नेक्स्ट इडियम इज विथ द कलर स्कारलेट. सो स्कारलेट वुमन म्हणजेच काय, अ वुमन हु इज कन्सिडर्ड इमोरल ऑर प्रोमिस्क्युअस. अशी स्त्री, ज्या स्त्रीला थोडंसं जरा कॅरेक्टर तिचं थोडंसं चांगलं नाही असं जे संबोधलं जातं, तशा स्त्रीला आपण स्कारलेट वुमन म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं, इन द नॉवेल द मॅन जज्ड हर ॲज अ स्कारलेट वुमन विदाउट नोविंग हर ट्रू स्टोरी. आता दोन प्रकारचे हे जे इडियम आहेत, स्कारलेट वुमन आणि स्कारलेट लेटर नावाचा एक इडियम आहे. कुठला? स्कारलेट लेटर आणि स्कारलेट वुमन. तर स्कारलेट लेटर आणि स्कारलेट वुमन हे जे इडियम आहे ते एक नॉवेल आहे, द स्कारलेट लेटर नावाची, त्या नॉवेलमधून आले. त्याच्यामध्ये हेस्टर प्राईम नावाची एक कॅरेक्टर असते. ती कॅरेक्टर काय करते की बाबा तिचं लग्न झालेलं असतं तरी पण ती काय करते, शी एंगेजेस इन अन एलिसिट रिलेशनशिप. ती एक अवैध किंवा नाही काय की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर टाईप रिलेशनशिपमध्ये जाते आणि त्याच्या माध्यमातूनच तिला एक मूल जन्माला येतं. तर मग ती सोसायटी काय करते की तिला बहिष्कृत करते, तिला नाही का की एका चौकात उभं केलं जातं, त्याला मारणं, हे करणं, ते करणं, त्याला शिवीगाळ करणं, तिने काहीतरी गुन्हा केलाय म्हणून एक स्कारलेट लेटर ए जो आहे तो तिच्या गळ्यामध्ये एक लॉकेट अडकवलं जातं, ज्याच्यावरती ए लिहिलेलं असतं. एचा अर्थ तिथे काय होतो तर अडल्ट्री. अडल्ट्री म्हणजेच काय बाबा एखाद्या माणसाने असा जो गुन्हा केलेला असतो का, समजा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सारखं, आउट ऑफ वेडलॉक, लग्न दुसऱ्याशी झालेलं असताना सुद्धा जर समजा जेवढं तुम्ही काहीतरी वेगळी संबंध ठेवताय, तशा ज्या स्त्रिया असतात किंवा पुरुष जे असतील त्या गोष्टींसाठी स्कारलेट वुमन. आता स्कारलेट वुमन हे फक्त स्त्रीसाठी वापरतो, परंतु स्कारलेट लेटर हे पुरुष आणि स्त्री दोन्हींसाठी असतं समजा. सो स्कारलेट शब्दाचा अर्थ आणि त्याचं मिनिंग त्या नॉवेलपासून आलेलं आहे. ओके. सो मग काय, जिचे चरित्र संशयास्पद किंवा जी अनैतिक संबंध ठेवते अशी स्त्रीला आपण स्कारलेट वुमन म्हणतो. बघूयात पुढचा इडियम कुठला. हा बघा तो इडियम, स्कारलेट लेटर. अ विजिबल मार्क ऑफ शेम ऑर गिल्ट दॅट सेट समवन अपार्ट. म्हणजेच काय की बाबा एखाद्या माणसाने एखादा गुन्हा केलाय म्हणून त्याच्यावरती समजा नाही काय की असं हे केलेलं जाणार. म्हणजे ते की युजली नाही काय की जाती व्यवस्था सुद्धा ज्यावेळेस होती भारतामध्ये, आता पण काही पार्टमध्ये आहे समजा, परंतु आधीची खूपच क्रूर होते की बाबा एखाद्या माणसाला पर्टिक्युलर जातीच्या धर्माच्या लोकांना काय करायचं की वेगवेगळ्या पद्धतीचं
त्यांना नाही की भूषण वगैरे त्यांना करायला लागायचं आणि त्याच्या माध्यमातून लोक त्यांना सोर्स ऑफ शेम म्हणून बघायचे, त्यांच्याकडे एक सोर्स ऑफ शेम, सोर्स ऑफ एम्बॅरेसमेंट म्हणून बघायचं, विच वॉज टोटली रॉंग. परंतु तशाच पद्धतीचं होतं जसं की स्कारलेट लेटरमध्ये एखाद्या माणसाने एखादा गुन्हा केलाय आणि त्याने तो गुन्हा केला हे सगळ्यांना दिसावं म्हणून सोशली ज्यावेळेस एखादी गोष्ट एखादं सिम्बल लादलं जातं त्याला आपण स्कारलेट लेटर म्हणतो. लज्जा किंवा अपराधाचे सार्वजनिक चिन्ह किंवा जे एखाद्याला इतरांपासून वेगळे करते. फॉर एक्झाम्पल, इन द नॉवेल हेस्टर फ्राइन इज फोर्स टू वेअर अ स्कारलेट लेटर ए ॲज अ मार्क ऑफ हर सिन. म्हणजे तिने जो पाप केला, हेस्टर फ्राइन जी नॉवेलमध्ये ती हिरोईन आहे, तिने ती चूक केली, तिने तो गुन्हा केलाय आणि हे लोकांना कळावं म्हणून तिला ते काय करतात, एक ए नावाचं लॉकेट घालायला लावतात, ज्याच्या माध्यमातून कळतं की शी हॅज कमिटेड अ क्राईम अँड नोबडी शुड टच हर, नोबडी शुड टॉक टू हर. तिला कोणी बोलू नये, तिला बहिष्कृत करण्यात आलेलं आहे असं दिसावं म्हणून तिला आणि तिची जी मुलगी असते तिला तो स्कारलेट लेटर घालावा लागतो गळ्यामध्ये. ओके, बघूयात पुढचं इडियम कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज ऑरेंज अलर्ट. आता तुम्ही पाऊस काळाच्या बाबतीत दोन प्रकारचे शब्द ऐकले असतील, एक असतं रेड अलर्ट आणि एक असतं ऑरेंज अलर्ट. रेड अलर्ट जो म्हणतो तो थोडासा मायनर आहे, सिरियस प्रॉब्लेम आहे किंवा थोडंसं इश्यू आहे, लोकांना जागरूक करण्यासाठी सांगितले, परंतु खूप जास्त धोका नाही. परंतु ज्यावेळेस ऑरेंज अलर्ट म्हणतो त्यावेळेस जरा खूप अवघड आहे. अ वॉर्निंग ऑफ सिरियस रिस्क ऑर डेंजर, अ सिच्युएशन दॅट नीड्स कॉशन. म्हणजे अशी एखादी सिच्युएशन ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी जागरूक असणं गरजेचं आहे आणि सगळ्या लोकांनी कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावं. असं ज्यावेळेस एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून, इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हे केलं जातं, जाहीर केलं जातं ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो की एनिथिंग मे हॅपन, प्लीज बी प्रिपेअर्ड. बी प्रिपेअर्ड, ऑरेंज अलर्ट, एनिथिंग मे हॅपन. मराठीत सांगायचं झालं तर धोक्याची गंभीर सूचना किंवा सावधगिरी बाळगण्याची जी वेळ असते त्याला आपण ऑरेंज अलर्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द ॲडमिनिस्ट्रेशन हॅज इश्यूड अन ऑरेंज अलर्ट ड्यू टू हेवी रेनफॉल. हेवी रेनफॉल म्हणजे खूप जास्त पाऊस काळ झाल्यामुळे काय केलंय, आता युजली गेल्याच 1-2 आठवड्यापूर्वी हे जो आहे नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट. आता नागपूरमध्ये ऑरेंज या शब्दाच किंवा ऑरेंजचा आणि नागपूरचा काय संबंध तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारेच आहात. सो मग नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट लागू केलं होतं बिकॉज ऑफ हेवी रेनफॉल. म्हणजे खूप जास्त पाऊस पडल्यामुळे अ वॉर्निंग साईन वॉज नाही का की मेड ऑर इश्यूड अँड पीपल वर टोल्ड दॅट यू नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर एनी वर्स सिच्युएशन. काही पण होऊ शकतं, सो प्लीज बी अलर्ट. ओके. The next idiom is born to the purple. Born to the purple means a person who has born with silver spoon किंवा golden spoon, असे तुम्ही idiom बघितले असतील. Born to the purple म्हणजे तसंच. आता 4 इडियमचा अर्थ जवळपास सेमच होतो. म्हणजे ते कुठले, एक आहे ब्लू ब्लड, दुसरा बॉर्न टू द पर्पल आणि पुन्हा बॉर्न विथ सिल्वर स्पून किंवा गोल्डन स्पून. ओके, सो हे जे 4 इडियम आहेत, ब्लू ब्लड, बॉर्न टू द पर्पल, बॉर्न विथ सिल्वर स्पून आणि बॉर्न विथ गोल्डन स्पून, या 4 इडियमचा अर्थ असा होतो की एखादा माणूस खूप चांगल्या कुटुंबात, खूप श्रीमंत कुटुंबात, खूप राजघराण्यात, खूप चांगल्या लोकांमध्ये थोडंसं श्रीमंतीच्या बाबतीत, याच्या बाबतीत राजेशाही असं जसं म्हणतो, तसंच जो माणूस जन्माला आलेला आहे त्या गोष्टीला आपण बॉर्न टू द पर्पल म्हणतो, ब्लू ब्लड पण म्हणतो. बॉर्न विथ सिल्वर स्पून आणि गोल्डन स्पून हे जास्त प्रमाणात आपण पैशाच्या श्रीमंतीच्या बाबतीत वापरतो. ओके, सो बॉर्न टू द पर्पल मीन्स बॉर्न इन टू अ रॉयल फॅमिली ऑर अ लाईफ ऑफ प्रिव्हिलेज अँड लक्झरी. खूपच श्रीमंत माणसाच्या घरी, एखाद्या मुख्यमंत्री असू दे, एखादा PM असू दे, त्या माणसाच्या घरी जर एखादा मुलगा जर जन्म घेत असेल तर he has been born to the purple or he is a blue blood or he is born with silver spoon. चांदीचा चमचा, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली जी मुलं आहेत असं म्हणतो. समजाच काय की बाबा दे आर गर्भश्रीमंत आहेत, म्हणजे ते काही असं आपल्यासारखं खूप घासघीस करून खूप श्रीमंत होत नाहीत. दे आर रिच बाय बर्थ. एक्झाम्पल काय, ही इज बॉर्न टू द पर्पल अँड विल वन डे रूल द किंगडम. आता ही इज बॉर्न टू द पर्पल म्हणजेच काय की ही हॅज बीन बॉर्न इन टू अ रॉयल फॅमिली अँड वन डे ही विल बिकम किंग लाईक हिज फादर. जसं त्याचे वडील आज राजा आहेत तसंच एक दिवस तो पण राजा होईल, कारण का तो राजाचा मुलगा आहे. बघूयात नेक्स्ट इडियम. द नेक्स्ट इडियम इज पर्पल पॅच. आता पर्पल पॅच हा जो इडियम आहे तो क्रिकेटमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरला जातो किंवा इन जनरल सक्सेस गोष्टीमध्ये.
पर्पल पॅच म्हणजेच काय, असा काळ जो की त्या माणसाचा करिअर मधला सगळ्यात चांगला काळ जो आहे त्या गोष्टीला आपण पर्पल पॅच म्हणतो. पर्पल पॅच म्हणजेच काय की थोडक्यात अ पिरियड वेअर अ पर्सन इज व्हेरी नाही काय अचिव्हिंग व्हेरी मच ऑफ सक्सेस. एखादा माणूस खूपच सक्सेस मिळवते एखाद्या काळामध्ये, एखाद्या 4-5 वर्षामध्ये, एखाद्या डिकेडमध्ये, त्या गोष्टीला आपण पर्पल पॅच म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, ही इज इन अ पर्पल पॅच अँड स्कोरिंग सेंचुरीज इन एव्हरी मॅच. म्हणजेच काय की एखादा समजा क्रिकेटर असू दे, विराट कोहली असू दे, धोनी असू दे किंवा तेंडुलकर असू दे, मग त्यांनी एका काळामध्ये त्यांनी एक विशिष्ट जो काळ होता त्या काळामध्ये त्यांनी खूपच त्यांचं नशीब त्याच्यावरती म्हणजे नाही काय की देव त्यांच्यावरती मेहरबान होता आणि त्यांचं नशीब झळकलेलं होतं आणि देवर एव्हरीथिंग दॅट दे वर डुईंग इट वॉज गोइंग ग्रेट. म्हणजे जे काही ते करत होतं त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे सक्सेस मिळत होतं. मग तसा जो ठरलेला जो काळ असतो, एक स्पेसिफिक काळ, त्याला पर्पल पॅच म्हणतो. इंग्लिशमध्ये कसं, अ पिरियड ऑफ व्हेरी गुड फॉर्म ऑर ग्रेट सक्सेस. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत असा एखादा काळ ज्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जे काही करता त्याचं सगळे बेनिफिट्स मिळतात, तुम्ही त्याची सक्सेस कशी पण मिळवू शकता, त्याला आपण पर्पल पॅच म्हणतो. द नेक्स्ट इडियम इज सिल्वर फॉक्स. सिल्वर फॉक्स म्हणजे असा तुमचा माणूस ज्याला तुम्ही शुगर डॅडी वगैरे म्हणता. ओके, सिल्वर फॉक्स म्हणजेच काय की अ पर्सन विथ ग्रे हेअर और ग्रे बियर्ड, व्हाईट नाही काय असा जो दिसणारा माणूस आहे, वयस्कर आहे आणि तरी पण दॅट पर्सन लुक्स व्हेरी नाही काय की अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग, असा जो माणूस असतो त्याला आपण सिल्वर फॉक्स म्हणतो. अन अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग अँड डिस्टिंग्विश्ड ओल्डर मॅन, वयाने मोठा पण देखणा, आकर्षक आणि आदरास पात्र असलेला पुरुष, त्याला तुम्ही सिल्वर फॉक्स म्हणता. फॉर एक्झाम्पल काय, इवन इन हिज 60s ही रिमेन्स अ सिल्वर फॉक्स अँड टर्न्स हेड्स वेरेवर ही गोज. म्हणजेच काय की तो आता 60 वर्ष जरी त्याला झाले तरी पण तो जिथे पण जातो ते लोक त्याला खूप अट्रॅक्टिव्ह नजरेने बघता, लोक त्याच्याकडे खेचले जातात. सो ही इज स्टील द सिल्वर फॉक्स. द नेक्स्ट इडियम इज सिल्वर टंग. सिल्वर टंग म्हणजेच काय की एखादा माणूस बोलण्यामध्ये खूपच माहीर असतो का, त्या माणसाला आपण सिल्वर टंग म्हणतो. म्हणजेच काय की खूप तेल मीठ लावून बोलणारं, खूप तूप लावून बोलणारा, खूप गोड बोलणारं, खूप चांगली भाषण स्किल असणारं, खूप चांगलं बोलणं म्हणजे ज्याची वाणी खूप चांगली असते त्या माणसाला आपण सिल्वर टंग म्हणू शकतो. द एबिलिटी टू स्पीक व्हेरी पर्सुएसिव्हली अँड चार्मिंगली. मोटिवेशनल स्पीकर्स असतात, काउन्सिलर्स असतात, पॉलिटिशियन्स असतात, ते काय करतात, खूप चांगल्या पद्धतीने बोलतात आणि जेणेकरून लोकांना ते खूपच आवडतं. आणि राज ठाकरेंना आपण म्हणू शकतो की ही हॅज अ सिल्वर टंग. सिल्वर टंग म्हणजे काय की त्याची सिल्वरची टंग आहे असं नाही, सिल्वर टंग म्हणजेच काय की राज ठाकरे जे आहेत समजा, ही हॅज द ऑरेटरी किंवा नाही काय ऑरेटरी स्किल्स म्हणतो, किंवा त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगल्या प्रकारे आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं बोलू शकतात. खूप गोड आणि प्रभावीपणे बोलण्याची कला किंवा क्षमता जी असते त्याला तुम्ही सिल्वर टंग म्हणता. ही हॅज अ सिल्वर टंग अँड कॅन कन्व्हिन्स एनीवन विथ हिज वर्ड्स. ही हॅज अ सिल्वर टंग म्हणजे बाबा त्याचं जे बोलणं आहे ते खूपच चांगलं आहे, लोकांना भांबावून ठेवणार आहे, लोकांना खूप अट्रॅक्ट करणार आहे, कन्व्हिन्सिंग आहे, पॉवर आहे त्याच्या शब्दांमध्ये, आणि त्याच्यामुळे ही हॅज द सिल्वर टंग विथ विच ही कन्व्हिन्सेस एव्हरीबडी इझिली. ओके, बघूयात पुढचं इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज सिल्वर स्पून. आता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला एक इडियम शिकवलं, कुठला, बॉर्न टू द पर्पल. आता बॉर्न टू द पर्पल ब्लू ब्लड, बॉर्न विथ सिल्वर स्पून आणि बॉर्न विथ गोल्डन स्पून, या सगळ्यांचा अर्थ काय होतं, अ पर्सन बॉर्न इन टू रिच फॅमिली ऑर हॅव्हिंग मेनी ॲडव्हान्टेज ऑर प्रिव्हिलेजेस इन लाईफ. एखादा माणूस खूपच प्रिव्हिलेज्ड लाईफमध्ये गर्भश्रीमंत जर जन्माला आला तर त्या माणसाला आपण बॉर्न टू अ सिल्वर स्पून म्हणतो. ओके, श्रीमंत कुटुंबात जन्म घेणे. फॉर एक्झाम्पल, ही वॉज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन हिज माउथ अँड नेवर फेस्ड हार्ड टाइम्स. त्याने खूपच गर्भश्रीमंत असल्यामुळे त्याने गरिबी, दारिद्र्य, प्रॉब्लेम्स अशा गोष्टी त्याने पाहिल्याच नाही. ओके, बघूयात पुढचा इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. आता दिस क्वेश्चन और द प्रिव्हियस क्वेश्चन, बॉर्न विथ सिल्वर स्पून, सिल्वर फॉक्स वगैरे, हे खूप जास्त प्रमाणात विचारलं जातं. परंतु हा जो इडियम आहे, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग, इट हॅज बीन आस्क्ड इन मेनी एक्झाम्स. So there is always something good in a difficult situation. So काय, there is नाही का, every cloud has a silver lining. म्हणजेच काय की even if there is darkness, even if there is difficulty in your life, but it will lead to something positive. एखादी गोष्ट किती जरी वाईट जरी असली तरी त्याच्यामधून काहीतरी चांगलं साध्य होतच, काहीतरी चांगलं शिकताच तुम्ही. त्याला काय म्हणतो, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. प्रत्येक कठीण परिस्थितीत काहीतरी चांगले असते. फॉर एक्झाम्पल, वी लॉस्ट द मॅच बट एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग.
वी लर्न व्हॅल्युएबल लेसन्स. आता आम्ही मॅच हारलो, परंतु आम्हाला मैदान गाजवता आलं. त्या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार? एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. वी लॉस्ट द मॅच. आम्ही मॅच हारली, परंतु त्या मॅच जरी हारली तरी त्याच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या प्रकारे टक्कर दिली म्हणून आमचं नाव झालं, आम्ही मैदान गाजवलं. सो वी हॅड, सो दॅट थिंग ऑफ लुझिंग द मॅच हॅज अ सिल्वर लायनिंग. सो दॅट क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. बघूयात नेक्स्ट इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज गोल्ड ब्रिक. गोल्ड ब्रिक म्हणजे अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी ऑर ग्रेट वेल्थ. गोल्ड ब्रिक म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे, एखादी गोष्ट जर खूपच जर ही जर असेल, वेल्थ असेल, एखादी गोष्ट खूप श्रीमंतीची जर असेल, ॲसेट ज्याला म्हणतो त्याला आपण गोल्ड ब्रिक म्हणू शकतो, मोठी रक्कम किंवा प्रचंड संपत्ती. द नेक्स्ट इडियम इज सायलेन्स इज गोल्डन. हा एक खूप जास्त प्रमाणात विचारला जातो. सायलेन्स इज गोल्डन म्हणजेच काय की इट इज बेटर टू स्टे क्वाइट दॅन टू स्पीक. बोलणे टाळणे अधिक चांगले. ज्यावेळेस भांडण चालू असतात, समजा तू का केलं, हे का केलं, मी का केलं, असं तू मी ज्यावेळेस चाललेलं असतं त्यावेळेस कुणीतरी एक जर माणूस जर शांत बसला तर जे भांडण असतं ते टिकत नाही आणि ते थांबतं, म्हणजे भांडण सुटू शकतं. वेन अ पर्सन इज अँग्री अँड वेन अनदर पर्सन इज अँग्री, वेन बोथ ऑफ देम आर अँग्री, द भांडण विल ओनली गेट वर्स. And if you want to stop the bhandan, you will have to understand this idiom, which is silence is golden, which means you have to keep silence. भारतातले जे काही नवरे आहेत किंवा husbands in general, they know this art, that's why they are surviving any marriage. Okay, so silence is golden हे शिकून घ्या. एक्झाम्पल कसं आहे, समटाइम्स इन अन आर्ग्युमेंट सायलेन्स इज गोल्डन. कधी कधी काही गोष्टींमध्ये ज्यावेळेस वाद चाललेले असतात त्यावेळेस सायलेन्स इज गोल्डन हे आपल्याला कळायला हवं आणि आपण चूप बसायला हवं, ज्याच्यामध्ये मधून काय होईल, भांडणं अजून वाढणार नाहीत. द नेक्स्ट इडियम इज गोल्डन इयर्स. आता गोल्डन इयर्स म्हणजेच पर्पल पॅच जसं म्हणतो का, पर्पल पॅच म्हणजेच काय की असा एक कालावधी जो की खूप चांगला आहे, खूप भरभराटीचा जो कालावधी आहे त्या गोष्टीला आपण गोल्डन इयर्स म्हणतो किंवा पर्पल पॅच म्हणतो. द लॅटर पार्ट ऑफ द लाईफ युजली आफ्टर रिटायरमेंट ऑर वेन वन एन्जॉयज पीस अँड हॅपीनेस. किंवा गोल्डन इयर्स, बाबा दीज वर माय गोल्डन इयर्स, हे माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस होते असं जे म्हणतो समजा, त्या गोष्टीला आपण गोल्डन इयर्स म्हणतो. तर युजली आता बऱ्याच लोक कुठल्याही गोष्टीला गोल्डन इयर्स म्हणतात. लोक आता कॉलेज लाईफला काही काही लोक गोल्डन इयर्स म्हणतात, काही काही गोष्टीला 10th म्हणतात, काही काही लोक लहानपणाला म्हणतात. सो इट डिपेंड्स अपॉन यू, बट गोल्डन इयर्स मीन्स अ पिरियड और अ कालावधी दॅट इज व्हेरी गुड और भरभराटीचा, दॅट इज कॉल्ड गोल्डन इयर्स और पर्पल पॅच. बघूयात नेक्स्ट इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज गोल्डन पॅराशूट. गोल्डन पॅराशूट, गोल्डन पॅराशूट जो आहे समजा त्याला काय म्हणतो, अ लार्ज पेमेंट और व्हॅल्युएबल बेनिफिट्स गिवन टू अन एम्प्लॉई आफ्टर द रिटायरमेंट और आफ्टर समबडी इज थ्रोन आउट ऑफ द जॉब. एखाद्या माणसाला समजा मोठमोठ्या ज्या कंपनी असतात त्यांच्या काही काही वेगवेगळ्या पॉलिसीज असतात. काही काही कंपनीची अशी पॉलिसी असते की तुम्हाला जर आम्ही उद्या कामावरून जरी काढलं किंवा तुम्हाला आम्ही अचानक जरी कामावरून जरी बेदखल केलं किंवा तुम्ही जरी सोडून गेलात तरी तुम्हाला आम्ही 2-3 महिन्याचा पगार देऊ असं जे म्हणत असतो समजा, त्याला आपण गोल्डन पॅराशूट म्हणतो. गोल्डन पॅराशूट म्हणजेच काय की बाबा अचानक तुम्ही आकाशातून डायरेक्ट खाली फेकले जाणार नाही, तुम्हाला आम्ही खाली उतरण्यासाठी थोडीशी मदत करू, म्हणजे आम्ही तुम्हाला दुसरं प्रवास चालू करण्यासाठी थोडीशी मदत करू, त्याला आपण गोल्डन पॅराशूट म्हणतो. मराठीत कसं, कंपनी सोडताना विशेषतः अपयशानंतर नोकरीवरून काढून टाकल्यानंतर कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली जाणारी मोठी जी रक्कम असते किंवा फायदे असतात त्यांना काय म्हणतो आपण, गोल्डन पॅराशूट. म्हणजेच काय, वेन यू फॉल फ्रॉम द टॉप द गोल्डन पॅराशूट कॅचेस यू. बाबा तरी पण तुम्हाला जरी नोकरी जरी सोडावं लागली किंवा तुम्ही जरी सोडून गेलात तरी तुम्हाला गोल्डन पॅराशूट दिलं जाईल. म्हणजेच काय की तुम्हाला यू विल बी गिवन सम अमाऊंट ऑफ मनी, 1-2 पगार तुम्हाला दिले जातील, थोडेसे फायदे दिले जातील, याच्या माध्यमातून काय होईल, यू विल बी एबल टू सर्वाईव्ह आणि तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे, दुसऱ्या प्रवासाकडे प्रवास करू शकाल. सो दॅट इज गोल्डन पॅराशूट. फॉर एक्झाम्पल, इवन दो द कंपनी मेड ह्यूज लॉसेस द CEO वॉक्ड अवे विथ द गोल्डन पॅराशूट वर्थ मिलियन्स. बाबा कंपनीने कितीतरी तोट्यात गेली कंपनी, द कंपनी वॉज इन द रेड. इन द रेड म्हणजेच काय, तोट्यात जाणे किंवा इन रेड इंक म्हणजे तोट्यात जाणे. मी मुद्दाम सांगितलं इडियम. सो इवन दो द कंपनी वॉज इन द रेड, दी कंपनी तोट्यात होती तरी पण जो CEO होता त्याने ज्यावेळेस जॉब सोडून गेला त्यावेळेस त्याला कंपनीने गोल्डन पॅराशूट दिलं. गोल्डन पॅराशूट दिलं म्हणजे असं एकदम पॅराशूट दिलं आणि तो त्याच्यात असं करायला लागला तसं नाही. गोल्डन पॅराशूट म्हणजे काय की he had been given some perks, he had been given some benefits through which he could survive and he could walk away with smile or happiness. Okay, so that is called golden parachute. बघूयात नेक्स्ट इडियम कुठला आहे.
द नेक्स्ट इडियम इज ब्राउन नोज. ब्राउन नोज म्हणजेच काय की चाटुकार. ब्राऊन नोज म्हणजे चाटुकार, म्हणजेच काय की एखादा माणूस समजा नाही की बुट घासून नाही तर बुट हे करून जो माणूस जो मोठा होतो त्या माणसाला तुम्ही ब्राऊन नोज म्हणू शकता. ब्राऊन नोज म्हणजेच काय की वेन समबडी इज फ्लॅटरिंग समबडी, एखादा माणूस एखाद्या माणसाची प्रशंसा करतोय का, तर बाबा हा माणूस माझी मदत करेल, हा या माणसाकडून माझं काहीतरी भलं आहे, असा जो माणूस असतो त्या माणसाला आपण ब्राऊन नोज म्हणतो. टू फ्लॅटर ऑर प्रेस समवन एक्सेसिव्हली युजली टू गेट फेवर्स ऑर ॲडव्हान्टेजेस. एखाद्या माणसाची प्रशंसा करणे, एखाद्या माणसाची तारीफ करणे, जेणेकरून काय त्या माणसाने आपल्याला काहीतरी मदत करावी, त्या माणसाने आपला काहीतरी फायदा करून द्यावा, त्यासाठी जे काही केलं जातं समजा तसं. बॉसचा जो एक खबरी असतो आणि बॉसला जे काही समजा सांगत असतो का नाही काही की हे असं होतंय तसं होतंय, तो माणूस तुमच्यासोबत असं बोलला तसं बोलला, मग त्याचा जो चपराशी किंवा हे जो असतो समजा त्याला आपण ब्राऊन नोज म्हणतो. ओके, टू मच फ्लॅटरी इज अ ब्राऊन नोज. किंवा थोडक्यात सर तुम्ही लई छान आहे, सर तुम्ही लई चांगलं काम करता, तुमच्यासारखा लीडर मी बघितलं नाही, असं काही 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 बोलून त्या माणसाला खूप फुलवणे आणि त्या माणसाकडून स्वतःचा फायदा करून घेणे, त्याला ब्राऊन नोज म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ही ऑलवेज ब्राऊन नोज इज द बॉस टू गेट अ प्रमोशन. ते म्हणतो ना, ते सोशल मीडियावरती तुम्ही रील पण पाहिली असेल, हाऊ टू नाही काय की गेट अ प्रमोशन इन 1 year असं जे म्हणत असतं. मग ते काय करतात, सर ही बॉस ही ऑफिसमध्ये आली, ते हे ऑफिसला उशिरा आली, हे लवकरच निघून गेले आज, असं तसं नाही. बॉसचा खबरी म्हणून काम करता तुम्ही आणि मग लवकर तुम्हाला प्रमोशन दिलं जातं किंवा तुम्हाला रेज दिलं जातं, हाईक दिलं जातं. तसा जो माणूस असतो त्या माणसाला आपण ब्राऊन नोज म्हणतो. बघूयात नेक्स्ट इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज ब्राऊन स्टडी. ब्राऊन स्टडी म्हणजेच काय की अ डिटेल्ड स्टडी ऑफ समथिंग. समजा काय कोरोना आलेला आहे, परंतु कोरोना सॉल्व्ह करायचा आहे, कोरोनाची लक्षणं जाणून घ्यायची आहेत, त्याच्यावरती रिसर्च करायचा आहे, तर मग तो जो रिसर्च केला जातो, दॅट द डीप स्टडी दॅट इज बिंग कॅरीड आउट, दॅट इज कॉल्ड अ ब्राऊन स्टडी, विच मीन्स टू स्टडी हार्ड सिरियसली अँड विथ अ कम्प्लीट डेडिकेशन. एखाद्या गोष्टीमध्ये खूपच तुम्ही ओतून देत आहे, झोकून देत आहे ती गोष्ट करण्यासाठी, त्या गोष्टीला ब्राऊन स्टडी म्हणतो. मराठीत कसं, खूप मेहनत घेऊन किंवा पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करणे. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू क्रॅक द एक्झाम यू मस्ट ब्राऊन स्टडी. इफ यू वॉन्ट टू क्रॅक डाऊन तलाठी भरती 2026 यू मस्ट ब्राऊन स्टडी. तुम्हाला खूप जास्त प्रमाणात चांगला अभ्यास करावा लागेल, खूप रेटून अभ्यास करावा लागेल, जेणेकरून तुम्ही पास परीक्षा होऊ शकाल आणि एक अधिकारी होता. Thank you so much for tuning in. So that's it for this video. We'll be meeting in the next video. Till then, please subscribe to the channel Langlet Solutions and learn English with Rahul Pawar. This is Rahul Pawar signing off. Thank you so much.